असं काय होता कामा नाही. हा ठीक आहे, सर्वांनी शांत बसून घ्या. बिलकुल व्यत्यय नाही आला. मग अशी मी सांगितलं कानामध्ये प्राण आणू नाही का. हा हा म्हणता म्हणता भ्रमंती चालू झाली. भ्रमंती चालू झाली 1928 साल 1928 आदमापूर सरकाराची आणि मामांची भेट झाली. आणि मामांची आदमापूर सरकारांची भेट झाली. भेट झाल्यावरती कशासाठी आले तर आदमापूर सरकार म्हणजे शंकरराव मल्हारराव भोसले सरकार यांना एकच मुलगा होता. तो मुलगा आजारी पडला. सरकारांची संकट होता. ठीक आहे, इंग्लिश दवाखाने नाना दवाखाने सगळ्या गोष्टी केल्या परंतु उपचार झाले नाही. शेवट कोणीतरी सांगितलं की बाळूदेवर्षी नावाचे खूप मोठे देव आहेत, खूप मोठे मामा आहेत, साक्षात भगवंताचा अवतार आहे, तुम्ही त्यांच्यापाशी जरा तुमचा प्रश्न सुटेल, मुलाला जीवदान मिळेल. आणि मग शोधत शोधत त्याच परिसरामध्ये मामाची बकरी होती आणि मामांपाशी गेले. मामांनी भरपूर माणसं बसली होती आणि गेल्याबरोबर मामाच्या समोर बसले आणि मामाचं लक्ष गेलं. माझा देव बोलला, हे बाबा अरे कोण आहेस रे तू, काय नाव म्हणायचं तुझं. मामा बोलू लागला. हो सरकार उठलं, हात जोडलं आणि म्हणू लागलं, देवा मामा मी आदमापूरचं भोसले सरकार आहे. असं म्हणल्याबरोबर देव म्हणला, अरे सरकारा आणि तू माझ्यासारख्या या धनगराकडे कशा पाय आलास रे तू. अरे भला मोठा माणूस तू. अरे मी आलो असतो की र तुझ्यापाशी. नाही देवा तुमची कीर्ती मी लय ऐकलेली आहे आणि म्हणून तुमच्यापाशी आलो. बर बर आलाय नव बैस रे म्हणले का नाही आंबिलाचा प्रसाद खान, मग जा की रे म्हणली घरा. कसल्या गप्पा गोष्टी झाल्या आणि मग भोसले सरकाराने मामांना सांगितलं, देवा माझा एकुलता एक मुलगा आजारी आहे, काहीतरी त्याला उपचार करा आणि त्याला जीवदान द्या. मी तुमचं लय नाव ऐकलेलं आहे. मामा घोंगडीवरती बसले होते. पांढरी शुभ्र घोंगडी, पायामध्ये पायतान होतं, हातात काठी, खांद्यावरती कांबळे. असा कांबळेला हात घातला आणि कांबळं मागं सारलं. बिडी होती मामाच्या तोंडामध्ये त्यावेळेला आणि घोंगराची काठी अशी दंदिशी धरणी मायेवरती आपटली. आणि मामा म्हणला, सरकारा अरे म्हणजे मला या धरणी मायचा नियम मोडायला लावतो वय रे तू. बर बर म्हणली, बघू की रे तो आलाय नव, म्या तुला बघू काय होतं या ते. आणि तोंडातली बिडी काढली त्याच्या हातामध्ये दिली. हे वडकी रे म्हणली बिडी. नाही म्हणली, नको देवा. मग लोक सांगू लागली, नाही म्हणू नको बघा मामाने दिली. नाही वय नाही वय करता करता बिडी घेतली आणि बिडी ओढली. बिडी वडल्याबरोबर बसले सरकारला ठसका लागला आणि जसा ठसका लागल्याबरोबर देवानं खांद्यावरती काठी ठेवली आणि चुटकी वाजवली, ए सरकारा तुझं काम होत नसतं, या जा रे म्हणला घरी जा, मी आता काय बी करू शकत नाही बघ. आणि भोसले सरकार नाराज झालं. दुपारच्या वेळेला घरी आलं आणि 2 दिवसांनी मुलगा वारला. मुलगा दुःख अपार झालं. पण एक लक्षात आलं भोसले सरकाराच्या की हाच मामा आपल्याला तारू शकतो, दुसरं तिसरं कोणी नाही. आणि मग तेव्हापासून साल 1928 पासून भोसले सरकारचा मामाचा संबंध. 29 सालाला मामांची बकरी, ऑक्टोबरचा महिना, आदमा मरुगाईच्या मंदिरापाशी आहेत. आणि मग मामांच्यापाशी भोसले सरकार गेल्यावरती मामांना सांगू लागले की मला मुलगा पाहिजे. थोडं धावतो जाऊया आपण फास्टमध्ये, तुम्ही समजून घ्या. आणि मग मामांनी सांगितलं. मामा म्हणले, सरकारा मुलगा पाहिजे म्हणतो नव, देतो की र, पण माझं एक काम आहे, करशील नव. होय की म्हणलास मामा, सांगा मी करायला तयार आहे. ज्या वेळेला मी तुला आवाज देईन नव त्या वेळेला तू माझ्या हाताला धरून मला घरला घेऊन जा. एवढं करशील नव तर म्या तुझं काम करतो बघ. येऊन आपल्या मंडळीला सांगितलं. पार्वती भोसले सरकार शंकररावांच्या मंडळीचं नाव होतं, त्यांना सांगितलं. आणि तिथंच मामा फिरत असताना मामाना अचानक सकाळच्या परी आवाज दिला, ए शंकरा, अरे शंकरा. आणि पत्नीला आवाज ऐकला. मामा बघितलं, पळत गेली. शंकरराव भोसले सरकार आंघोळ करत होतं. म्हणले, सरकार सरकार धनी धनी मामा आल्या. तू वल्या पडद्यानेशी सरकार बाहेर आलं, मामाच्या हाताला धरलं. तोपर्यंत पत्नी आली, पार्वतीबाई सरकार आल्या, ती सगळी आली. ताट, नोकर चाकर होते घरी, ताट आलं, सगळं आलं. मामाची आता सांग वल्या पडद्यानं मामाची पूजा केली. भल्या पडद्यानं पूजा केली आणि मामाला घरात नेलं. सगळे आता सांग झालं. देव म्हणला, सरकार आता बसायला येळ नाही माझ्यापाशी, अरे लय कामं पडल्या ती. आणि मग सरकार मामा निघून गेलं. 29 गेलं.
31 सालाला मामा आदमापुरामध्ये आलाय अशी खबर सरकारला लागली आणि सरकार मामाला शोधायला निघालं. नेमकं मामा सरकारच्याच वाड्याकडे येत होतं आणि सरकारला वाटलं की मामा आता आपल्यापाशी येणार, म्हणून सरकारने पळत पळत घरामध्ये गेले. कारभारीला सांगितलं, पार्वती सरकारांना सांगितलं की उरका म्हणले मामा आले, पाट घ्या, पाणी घ्या, ताट घ्या वावळण्यासाठी, फुलं घ्या, हे सगळं झालं, बसायला टाका. आणि सरकार बाहेर येतात तो मामा निघून गेले नाही. पण मामाला महाराज वाऱ्यासारखी गती होती, वाऱ्यासारखी गती होती. कितीतरी माणसं अशी आहेत अजून सुद्धा जिवंत आहेत की त्यांनी मामा 4 बोट वरनं चालताना बघितलं. काय सामर्थ्य हो माझ्या देवाचं. चिखल पडला तरी मामाच्या ह्याला कधी चिखल लागत नव्हता, कधी चपलाला माती लागत नव्हती देवा. ठीक आहे, पण ज्याचं जसं जसं पुण्य तसं तसा योग मामा घडून आणत होता. आणि मग मामा वाऱ्यासारखा निघून गेला. भोसले सरकार घमाघूम झाले, ह्या गल्लीत पळ त्या गल्लीत पळ, कुठंच मामा भेटत नव्हता. दुपारच्या 12 वाजले आणि मामा सुताराच्या आळीमध्ये, एका सुताराच्या पारड्यामध्ये, पाठीमागच्या वाडग्यामध्ये, घराच्या पाठीमागच्या भागामध्ये एका लाकडावर बसले होते. तिथं सरकार पोचले. सरकार पोचल्यावरती मामा म्हणले, सरकारा लका मुलखाचा चिवाट आहेस रे तू, दमला वैर, बैस म्हणले, बैस घामपूस म्हणले रांडाच्या. बसावलं सरकारला तिथं आणि गप्पा गोष्टी झाल्या. सरकारनं हात जोडलं होतं, भाव होता की मला मुलगा द्या, माझ्या वंशाला दिवा द्या. आणि त्यावेळेला मामा बोलला, सरकारा पोरगा पाहिजे म्हणतो नव. हे सरकारा, अरे जा रे म्हणले तू, आजपासून बरोबर 1 वर्षानं तुझ्या घरी पाळणा हलेल. आणि या गोष्टीला साक्ष म्हणजे ते हिरवं झाड आणि हा जाणारा रस्ता आहे. जर नाही हल्ला तर जगात बाळू धनगर नाव सांगणार नाही. साल 1930 साक्ष काय ठेवलं महाराज, झाड आणि रस्ता साक्ष ठेवला. म्हणजे निर्जीवावरती जो सत्ता आहे साक्ष ठेवला. आणि बरोबर 1931 सालाला मुलगा झाला, नाव ठेवलं बाबासाहेब. त्यांचा विवाह झाला, त्या पत्नीचं नाव होतं हौसाबाई. यांना मामांच्या कृपा आशीर्वादाने एकच मुलगा झाला, नाव ठेवलं धैर्यशील भोसले सरकार. साल 1975 ला जन्मले. ते आहेत सध्या कार्याध्यक्ष आहेत. आणि त्यांना मामांच्याच आशीर्वादानं 2015 मध्ये मुलगा झाला, नाव ठेवलं कर्णसिंह. ही मामांची आलेली परंपरा. हे का सांगावं लागलं, कारण मामांनी त्यांच्या जमिनीमध्ये मामांचं समाधी मंदिर आहे. आणि मग असं दिवसापाठीमागून दिवस जात होतो. सरकारचा संबंध खूप जवळचा आलं. साल 1962 मामानं कोलेवाडीमध्ये यात्रा उरकली आणि मामा निघाला कर्नाटकच्या भागामध्ये. कर्नाटकच्या भागामध्ये मामा गेल्यावरती मामाचं शरीर 70 वर्ष वय झालं. माझ्या देवाचं वय 70 वर्ष झालं. तसं त्या देवाचं वयही नाही, त्याला जन्मही नाही, त्याला मृत्यूही नाही. शिवशंकराला जन्म मृत्यू आहे का महाराज? आहे का? त्याचा अंत कधी लागलाय का? आणि मग मामानं त्या मारत्या नावाच्या गाढवाला सांगितलं, हे मारत्या इकडे ये रे. गाढव असं चरत होतो ओराना. तंबूमध्ये माझा देव बसला आणि मारत्या नावाच्या गाढवाला आवाज दिला, हे मारत्या अरे इकडे ये रे. गाढव पळत आलं आणि गाढवाला देव सांगतोय, मारत्या आता मी थकलो आहे, मला आता बकरी राखणं होत नाही. आता हिथून पुढं माझ्या बकऱ्याची राखण तू करायची आहे. देव बोलत होता, गाढव मुंडमुडकं हलवत होतं महाराज. त्या दिवसापासून मामाने समाधी घेतल्यानंतर सुद्धा मग शेवट मामांच्या पायावरती डोकं ठेवीपर्यंत, जीवन संपेपर्यंत त्या मारुती नावाच्या गाढवानं मामाची बकरी वळली. एवढा अधिकार माझ्या देवाचा आहे. मग बकरी फिरून माघारी आली आणि बकरी नेहमीप्रमाणे पट्टणकुंडलीची यात्रा केली. तीच यात्रा करून मामा 15 दिवसाचा उपवास करायचा मामा. आणि पट्टणकुंडलीमध्ये जाऊन मामा उपवास सोडायचा. पारो कुंभारीच्या हातचा प्रश्न नैवेद्य मामा खायचा. आणि आला माघारी आदमापुरामध्ये एक पिंपळ आणि लिंबाचं झाड एकत्र होतं. त्याला पहार तयार केला होता आणि त्या पहारावरती माणसं बसायची. सकाळच्या पारी कार्तिक महिना साधारणतः 20-22 ऑक्टोबर 1962चा दिवस. मामांच्या मंदिरासमोर चालत असलेला रस्ता हवे पूल झाला आता. आणि पुलाच्या पलीकडच्या बाजूला समाधान नावाचं हॉटेल आहे बघा. कधी गेला तर आवर्जून बघा. त्या समाधान हॉटेलच्या जागेवरच पहार होता. तिथं
लिंब आणि पिंपळ एकत्र होता. तिथं मामा बसला होता. सकाळची वेळ होती आणि मामांचं लक्ष समाधी मंदिर आहे त्या मंदिराकडे गेलं आणि विचारलं. भोसले सरकार होते, महाराजप्पा चौगुले होते आणि मामाने विचारलं, हे म्हणला सरकारा, अरे हे माळ कोणाचा आहे र? सरकारने हात जोडून सांगितलं, देवा हे माझं माळ आहे. काय काय झालं व देवा? काय नाही र बाबा, तुझ्यातली थोडी जागा मला देतोस का र? त्यावेळेला सरकार म्हणजे, देवा अरे थोडी कार देवा, समधी जागा तूच घे की र. हे म्हणलं सरकारा, अरे तुझी समधी जागा घेऊन म्या काय करू र? अरे म्या संन्यासी हाय, मला काय करायचं र म्हणलं तुझ्या संपत्तीचं, पण मला थोडी जागा दे तू. ते सरकारने सांगितलं, देवा मी तुम्हाला जागा दिली साल 1965. ऐका आता हे का सांगावं लागलं तर साल 1962 पासून मामांनी समाधी काळाची सुरुवात तयारी सुरू केली. गाढवा मारत्या नावाच्या गाढवाला बकरी राखायला लावली. सरकारकडून जमीन मागून घेतली. समाधी काळाची तयारी सुरू झाली. हा म्हणता म्हणता 63 गेलं, 64 गेलं, 65 गेलं. 65ला कोलेवाडीतला भंडारा झाला आणि मामा कर्नाटकच्या भागामध्ये गेला. कर्नाटकच्या भागामध्ये मामा गेल्यानंतर माघारी मामा निघाला 15 ऑक्टोबर 1965. अश्विन, रोहिणी आणि मृग ही नक्षत्र एकत्र होती. पंचमी होती आणि त्या दिवशी पट्टण कोडुलीच्या देवाची यात्रा भरली. यात्रा सुरू झाली. दुसऱ्या दिवशी मामाचा नैवेद्य पट्टण कोडुलीच्या विठ्ठल बिरदेवाला गेला आणि मामा आपल्या मानस बहीण पारो कुंभारणीच्या इथं आपला उपास सोडायला गेला. उपास सोडला देवानं त्या दिवशी आणि आता देवाला माघारी निघण्याची वेळ आलेली आहे साल 1965. आणि मग पारो कुंभारणी घराच्या बाहेर माझ्या देवाला पोचवायला आले आणि पारो कुंभारणीकडे देवानं पुन्हा फिरला आणि पारो कुंभारणीला डोळं भरून बघितलं आणि देवानं हात जोडले आपल्या बहिणीला. मानस बहीण आहे पारो कुंभारी. त्या पारो कुंभारणीला माझ्या देवानं हात जोडलं आणि सांगू लागला, पारे तू माझी बहीण आहेस हे कधी बी विसरू नकस. मी आज तुझ्या हातचाच नैवेद्य खाईल आणि उपासाचं पारणं फेडल. तिला कळत नव्हतं की देव असा का बोलतोय. देवाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं. त्यावेळेला सांगितलं बहिणीला आपल्या, पारे आता मला माझ्या मुलखाला जायचं आहे, आता मला माझ्या गावाला जायचं आहे. पारो कुंभारीला सगळं वेगळं वाटत होतं की देव आतापर्यंत असा कधी बोलत नव्हता, पण आज का असा बोलतोय. आणि मग पारो कुंभारने नमस्कार केला, पाया पडले. तिच्याही डोळ्यामध्ये पाणी उभं राहिलं आणि देव निघून गेला. देव सरळ आदमापुराच्या मंदिरामध्ये तीर्थयात्रा करून मंदिरामध्ये आला आणि मंदिरामध्ये मामांच्या मरगू आईच्या मंदिराच्या बाजूला मामांचा बकऱ्याचा तळ पडला. तळ पडल्यानंतर तिथं मामा रात्रीचं जगाची बाकणूक मामा करायचा आणि त्या मारुत्याला सांगायचा. मारुती भोसले नावाचा स्वयंपाकी त्या ठिकाणी होता आणि मामा त्याला सांगायचा, मारुत्या अरे ही मरगूबाई हाय नव, ही लय वंगाळ हाय. अरे तिने गाडी झुपली नव, त्या गाडीचा गाडीवान बाळू धनगरच असणार आहे. मारुत्याला काही कळत नव्हतं. नुसता हा म्हणायचा, होय मामा म्हणायचा. मामा मधून अधून जगाची भाकणूक करायचा. वेगवेगळ्या भाषेमध्ये माझा देव बोलायचा. समाधी काळ जवळ येत होता मामाचा. ठीक आहे. पण त्यावेळेस मामाने सांगून दिलं की जगाच्या विनाशाला सुरुवात झाली तर विनाश करवणारा पण मामाच आहे आणि थांबवणारा पण मामाच आहे. हा म्हणता 10-12 दिवस गेले आणि आता मामाला कर्नाटकच्या भागाकडे बाकीच्या भागाकडे फिरतीला निघायचे. त्यावेळेस सगळी माणसं एकत्र भरपूर असंख्य समुदाय त्या ठिकाणी जमलेला. मामानं सकाळच्या परी मरगुआईचं दर्शन घेतलं. तिला डोळे भरून बघितलं. खांद्यावरती कांबळं टाकलं, हातामध्ये काठी घेतली, पायात पायथान घातलं होतं मामा. आणि मरगुआईच्या मंदिरामधून मामा मंदिरात कधीच पायथान काढून जात नव्हते. मामाच्या सदैव पायथान पायामध्ये असायची. तिथं भोसले सरकार होतं, लक्ष्मण मोरे होते, नरतवडेचे बापू मगदूम होते, कुलकर्णी होते, शेंद्रीचे पाटील होतं, बळवंत पाटील मेटक्याचं होतं, कुशाबा पाटील, सगळी माणसं तिथं होती. आता देव पुढच्या गावाला भ्रमंती चालू देवाची. देवानं असं 5 पाऊल पुढे गेला
आणि असं माघारी वळला, कमरेवरती हात दिला आणि काठीचा हात असा मुठ आवळली गेली, काठी वर उचलली आणि दंड वरती आपटल्या बरोबर घुमडाचा खळ आवाज झाला. त्या दिवशी आदमापूर नव्हे अख्खं ब्रह्मांड हल्लं गेलं आणि देव बोलू लागला, ए मरगोबाई, तू लय वंगाळ आहेस, मला ठाव आहे, तुला काही बी सण होत नाही. तुझा काही एकदा फेरा आला नव की या जगाचा विनाश ठरलेला आहे, हे मला बी ठाव आहे. पर एक गोष्ट ध्यानात ठेव, मी आता माझ्या मुलखाला चाललेलो आहे. इथं माझी लेकर बाळ येतील, इथं खेळतील, बागडतील, राहतील, त्यांचा धक्का तुला लागल, ते तू सहन करून घे. ही विसरू नगस, ही बाळू धनगराची लेकर आहेस, त्यांच्या केसाला बी धक्का लावू नगस, गाठ बाळू धनगराची आहे म्हणून ताकीद दिली मरुबाईला. आणि या सगळ्याला कळत नव्हतं की मामा आजपर्यंत असा कधी बोलला नाही, का असा बोलतोय. त्या दिवशी बकरी निघाली होती आणि बकरी घोड्यांचं वैशिष्ट्य होतं. आदमापुरामध्ये घोडी आली, जायला लागली की अंग टाकून द्यायची, अंगावर वजन घेत नव्हती. पण 1965 सालाला बकरी वजन घेत होती, अंगावरती शांत उभी होती. गड्यांनाही वाटलं आज का अशी करतात घोडी टाकली. आणि मामा निघाला, समधी माणसं समोर होती, समध्याला हात जोडलं देवाने आणि देव कर्नाटकच्या भ्रमंतीकर निघाला. भ्रमंती केली आणि मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मामा सेनापती कापसी करून कोलेवाडीमध्ये आला. 17 मार्च 1966 पाप मोचणी एकादश, वार गुरुवार आणि मामांची भंडारा यात्रा सुरू होणार होती. त्यावेळेला वसंत भजनीकर नावाच्या माणसाला मामांच्या भंडाऱ्यामध्ये घागर उचलण्याचा मान होता. आणि तो मामांची बकरी आल्यावर 4 दिवस अगोदर मामा तिथेच होता आणि मामाला सांगितलं, मामा मुंबईला माझं लय महत्वाचं काम आलं या, मला आता मुंबईसनं गेलं पाहिजे, मी लवकर माघारी येतो. बघा वसंता, यात्रेची येळ जवळ आलेली आहे, तुला घागर उचलायची, तुला यात्रा सुरू करायची, लवकर ये. होय म्हणला मामा, मी लगेच येतो. वसंत भजनीकर गेला. ही सगळी देवाची लीला होती हो. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, यात्रेचा दिवस उजेडला. फाल्गुन वद्य एकादशीला मामाची यात्रा भरती. यात्रेचा दिवस उजेडला, वेळ चालली होती, घागर दुधाची घातलेली मेंढरांच्या. आणि मामा चौकशी करतो, हे लेकरांनो, अरे वसंत आला का र? अरे कुठं गेला रे सुकाळीचा? अरे वखत होत चालला या, यात्रा हा सुरू करायची या. होय मामा, नाही आला, येईल. वेळ जवळ येत होती आणि मामाने सांगितलं, हे माझ्या लेकरांनो बाळांनो, आता वसंत भजनीकर येत नाही. ओटार म्हणला, कोण हाय कर म्हणला, त्या बाळू धनगराची घागर उचलून यात्रा सुरू करणार. आणि असं म्हणल्याबरोबर माणसं एकामेकाकडे बघत होती. आणि अशा वेळेला एक वडेर नावाचा माणूस उठून उभा राहिला. त्यावेळेला मामा म्हणला, ए वडरा, अरे ही गोष्ट एवढी साधी आहे वैर, तुला एवढी सल्पी वाटली वैर? अरे यो बाळू धनगराचा खोटा हाय, अरे पिढ्यानं पिढ न निघणारा खोटा हाय, कशाला नादी लागतो या? यो खाली बसला. लोकांच्या लक्षात आलं की हे काम सोपं नाही. आणि मग वेळ गेला, 10 मिनिटं, 15 मिनिटं, अर्धा तास गेला. मामानं सगळ्याकडे बघितलं आणि मामाने सांगितलं, आप्पाच्या वाडीच्या पुजारी उठवला सत्यापाला. उठ रे म्हणला सत्यापा. आणि 5 माणसं मामाने त्याच्या बरोबर उठवली आणि 5 माणसं त्याच्या बरोबर उठली. आणि ती माणसं जवळ जात होती आणि मामा गोगडीहून उभा राहिला, कमरेवरती हात दिला, काठीची मूठ आवळली गेली. आणि जसं 5 माणसांनी हात गागरीला लावल्या बरोबर मामाने एक मोठ्यानं आरोळी ठोकली आणि देव बोलू लागला, ए सूर्यनारायणा, अरे कलियुगामध्ये बाळू धनगराची यात्रा आता पंच कमिटी मध्ये गेली बघ, आता मी निश्चिंत झालो. आणि देवानं जाहीर केलं जगदुनियाला की बाळू मामाची यात्रा पंच कमिटीमध्ये गेली. साल 1966 यात्रा संपन्न झाली. देव कोलेवाडीतून निघाला.
ऑर्नाळमध्ये गेला, सिंद्रीमध्ये गेला, मार्च महिना गेला, एप्रिल गेला, मे महिना आला आणि मे महिन्यामध्ये ह्या मामाला कर्नाटकमध्ये जायचं होतं. कारण पाऊस आपल्या कोल्हापूरच्या भागामध्ये जास्त असतो. मे महिन्याचा शेवटचा आठवडा 31 मे 1966 अमावस्या होती आणि शेवटच्या आठवड्यामध्ये बापूसाहेब मगदुमांना ह्या मामानं निरोप पाठवला की बापूला बोलून घ्या. आणि नरतोड्याचं बापूसाहेब मगदूम मामाला भेटायला त्या परिसरामध्ये आलं. मे महिन्याची शेवटचा आठवडा 2-4 दिवस राहिलं आणि आता बकरी कर्नाटकच्या भागामध्ये जाणार आहे. बापू समोर आला आणि बापूसाहेब मगदुमांना माझ्या मामांनी हात जोडलं. बापू, आता मी माझ्या मुलखाला चाललो आहे असं म्हणल्याबरोबर तुझं हृदय भरून आलं. आणि बापूसाहेब मगदुमांनी मामाच्या चरणावरती पाऊल डोकं ठेवलं. डोकं ठेवल्याबरोबर त्या जगाच्या मालकानं, नका घेऊ महाराज, त्या वेळेला घ्या, जगाच्या मालकानं बापूसाहेब मगदुमांच्या दोन्ही खांद्याला हात लावला आणि उभं केलं आणि हात खांद्यावरती ठेवला. एक हात घुंडीला आणि देव सांगतो, बापू आता मी चाललोय माझ्या मुलखाला, पाठीमागचं नीट सांभाळ, समधी यस्ता बैजवार लाव, काळजी घे. त्यावेळेला नकळत देवाच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. 2 थेंब देवाच्या डोळ्यातनं खाली पडलं. बापूसाहेबाचा ऊर भरून आला, लक्ष्मण मोरे यांचा ऊर भरून आला. देवा आज का असं बोलतोय हे समजत नव्हतं. वेळ सरली आणि बकरी निघाली. आरभावेमध्ये तळ पडला, कमुतनरमध्ये तळ पडला. ही मामांची सगळी माणसं पोचवायला आली. राक्षीमध्ये तळ पडला, संगनकेरीला तळ पडला, फुलगट्टीमध्ये तळ पडला, बोरनहट्टीला तळ पडला. हा म्हणता म्हणता व्यंकटापुरामध्ये, निंगापुरामध्ये, यादवारमध्ये तळ पडत 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 जूनचा महिना संपून गेला. जुलैचा महिना यादवाडमध्ये मामाचा तळ आहे. आणि मामाने सांगितलं त्यावेळेला वीराप्पा कोणेकरी त्याला सावकार म्हणतात, रामू बंदी त्याला मामा गौंदी म्हणायचे आणि व्यंकाप्पा तुळशीगर म्हणजे व्यंकाप्पा सावकार. ही तिन्ही माणसं मामांच्या बरोबर सावली सारखी होती. जुलै महिन्यामध्ये मामाने सांगितलं, ए व्यंकाप्पा सावकारा, ए गौंड्या, रांडाच्या आता मला बकरी राखणं होत नाही र, आता ही बकरी तुमचं तुम्ही राखा, आता म्या बाहेर येत नाही. आणि जुलै महिन्यापासून मामाने तंबू सोडला नाही. मामा तंबू मध्ये बसून यायचा. कधी अंगामध्ये ताप यायचा, कधी अंगाला घाम यायचा, कधी अंग दुखायचं. त्या व्यंकप्पाला हातपाय दाबाय मामा लावायचा, कधी अंगाला घाम यायचा. 17 जुलै 1966 मामा यादवाड मध्ये आहे. आणि इकडं पट्टण कोडुलीमध्ये सकाळच्या पारी त्या आपल्या मानस बहिणीला मामानं आवाज दिला, ए पारे, अरे कुठं आहेस तू, मी आलोय ना व. देवाचा आवाज ऐकला बहिणीनं आणि बहीण पळत आली हो बाहेर. देवाचा आवाज ऐकला, हातात येताना तुळशी घेऊन आले, पायावरती पाणी टाकलं आणि म्हणली, हे माझ्या भावा, माझ्या देव बाप्पा, असा बाहेर का उभा आहेस रे तू, आत बहिणीच्या घरी तुला यायचं नाही वे. हे म्हणजे पारे, आता म्या तुझ्यापाशी थांबायला आलो नाही, अरे लय व्यवस्था लावायची, लय काम पडलं या. पर पारे एक गोष्ट ध्यानात ठेव, तू माझी बहीण आहेस. समज जग बोंब मारल बाळू धनगर मेला म्हणून, तर म्या मरणारा धनगर नाही एवढं लक्षात ठेव. या कलियुगामध्ये आता पतवर म्या तुझ्या हातचाच नैवेद्य खाल्ला आणि माझ्या उपासाचं पारणं फेडलेलं आहे. आणि हिथून पुढे बी हा बाळू धनगर तुझ्या हातचाच नैवेद्य खाईल आणि उपासाचं पारणं फेडेल, एवढी गोष्ट ध्यानात ठेव. डोळे भरून आपल्या बहिणीला बघितलं आणि देव सांगू लागला, पारे, आता मला माझ्या गावाला जायचं आहे, माझ्या मुलखाला जायचं आहे, मला बाळांत व्हायचं या. पारे, पर इसरू नगस, तू बाळू धनगराची बहीण आहेस. आणि देवानं तिला नमस्कार केला. देवाच्या चेहऱ्यावरचा भाव बदलला होता. तिला कळत नव्हतं की देव आज आपल्या घरी आला नाही, देव अचानक आला कसा आणि देव असा का बोलतो या. पण देवाचंही डोळं भरलं होतं. आणि त्या पार्वती पारो कुंभारणीच्या डोळ्यात पाणी आलं.
खळाखळा धारा वाहू लागल्या. देवाला डोळे भरून पाहिलं, नमस्कार केला. देव निघून गेला. जुलै महिना लोटला. देवाला त्रास व्हायला सुरुवात झाली आणि हा म्हणता म्हणता औरणाळमध्ये बातमी निरोप पोचला की मामा आजारी आहे. त्यावेळेला मामांचा चल यादवाडच्या चिचगंडी गावामध्ये एका शेतामध्ये लक्ष्मणाच्या शेतामध्ये पडला होता. आणि 16 ऑगस्ट 1966 लक्ष्मण मोरे, बापूसाहेब मगदूम ही सगळी माणसं मामाला भेटायला निंगापुरामध्ये यादवडच्या मामाच्या तळावरती पोचली. त्या दिवशी मला वाटतं एकादश होती, एकादश किंवा अमावस्या असेल. तिथं तळ पोचला आणि मामाची तिथं पोचल्यावरती मामाची अवस्था बघितली. मामा झोपून होते. पण बघा, मामा कधी कधी सकाळच्या पारी तंबूच्या बाहेर येऊन बसायचा. कुणी दर्शन घेऊन घेतलं की लहान मुलासारखा मामाचा चेहरा दिसायचा. कधी थोड्या वेळाने आलं तर मामाचा चेहरा अतिशय तेजस्वी तरुणासारखा दिसायचा आणि कधी मामाचा चेहरा वृद्ध झालेल्या म्हाताऱ्यासारखा दिसायचा. वेळोवेळी मामा आपलं रूप बदलत होता. मामाला त्रास होत होता. त्या काळामध्ये मामा सांगायचा, हे चला रे माझी हाडं घेऊन मरगवाईच्या मंदिरामध्ये टाका. व्यंकप्पा सावकार सांगायचे, मामा नका ना असं म्हणून, आम्ही तुमची लय सेवा करतो, तुमची सगळी व्यवस्था करतो, पण तुम्ही जाऊ नका. त्यावेळेला देव म्हणायचा, व्यंकप्पा तुझं प्रेम तुझी भक्ती मला ठाव आहे. अरे पण माझी भक्त तुझ्या इथं यायला लागली तर तुझ्या डोंगरातलं दगड बी पुरायचं नाही तर. मामा सांगायचा, वीराप्पा म्हणायचा, मामा चला की ओ मी व्यवस्था करतो. गप रे वीराप्पा रांडाच्या, गप रे तू सेवा कर रे. रामू म्हणायचं, लई सेवा करायची, दिवस रात्र सेवा चालू असायची. मामाच्या अंगाची लाही लाही व्हायची. मामा मधून अधून जोरात किंकाळ्या मारायचा आणि मामा सांगायचा, सावकारा हे वीराप्पा आता मला बाळंत व्हायचं, मी जागा शकतोय. कधी त्या रामू गौंडेला म्हणायचा, राम्या रांडच्या मला कात टाकायची येळ जवळ यायला लागलेली आहे. आणि मामा अशा गोष्टी सांगत असायचा. ही फक्त हा म्हणायची, पण नंतर लक्षामध्ये आलं की आता देव समाधीच्या काळाकडे चाललेला आहे. 16 ऑगस्टला सगळी माणसं तिथं पोचली आणि मामांची तब्येत आणखी खालावत गेली. 26 ऑगस्ट 1966 भोसले सरकारांना निरोप गेला होता आणि भोसले सरकार त्या दिवशी मामांच्या तळावरती आले होते. मामांची अवस्था बघितली, हृदय पिळवटून टाकत होतं. आणि मग मामा एकच सांगायचा की माझी हाडं आदमापूरच्या मरगवाईच्या मंदिरामध्ये नेऊन टाका. चला रे गाड्यांनो, मला आता जायची वेळ आलेली आहे. नाही वय करत करत 28 ऑगस्ट 1966 वार रविवार गडिंग्लज मधील मुधोळे नावाचे तंबाखूचे व्यापारी होते. त्यांच्यापाशी एक अम्बॅसिडर होते. BMV 1960 हा नंबर तिचा होता आणि ती अम्बॅसिडर बोलवली गेली आणि रविवारी संध्याकाळच्या वेळेला ती अम्बॅसिडर त्या मामांच्या तळावरती हजर झाली. हजर झाल्यावरती सगळे आवराआवर झाले आणि संध्याकाळी 5:30 वाजता त्या समन्यानं सांगितलं, मामा सगळी आवराआवर झाली, मोटार गाडी आल्या, आता आपल्याला निघालं पाहिजे. देवानं समन्याकडे बघितलं आणि देव रागवला. त्या यायला भडा शिव्या दिल्या. ए म्हणला रांडच्यानं घोडा लावला रे म्हणला तुम्हाला. अरे उडगीच्यानं रात्रीच्या येला पळून जायला म्या काय चोर हाय वैर, म्या काय दरोडेखोर हाय वैर. अरे माझी लेकरं बाळ आहे ती, त्या समद्यासनी मी भेटल, त्यांच्याशी मी बोलल आणि मग उद्या मी माझ्या गावाला जाईल. सगळी गप्प झाली आणि गप्प झाल्यावरती रात्र केली. मामा रात्री भाकणूक करत होता आणि भाकणूक करत असताना सकाळच्या पारी सूर्य उदयाच्या अगोदर प्रातःविधी आटपला. मामाने भल्या पाटे 3:30 वाजता मामा उठला होता. अभंग स्नान मामाचं झालं होतं. तंबूच्या बाहेर घोंगडी हातारली गेली होती आणि मामा घोंगडीवरती बसला आणि घोंगडीवरती बसल्यावरती मामानं आवाज दिला, अरे आज पतवर माझ्या या 6 मेंढ्यांची सेवा केली, ही मेंढकं लय राबलं
ह्या माझ्या लेकरा बाळांना बोलवार माझ्यापाशी. सगळी मेंढकं मामाच्या समोर येऊन बसली. देव क्षणभर कुणाशी काहीच बोलला नाही. माणसं अशी आजूबाजूला उभा होती. मामांच्या समोर मेंढकं बसलं होत. क्षण लुटला गेला. देव डोळे भरून मेंढक्यांना पाहत होता. देवाच्या डोळ्यामध्ये अश्रू आणि सगळ्या मेंढक्यांना हात जोडले. माझ्या देवाला खाली वाकून नमस्कार केला. क्षण पाकिट काढलं आणि मेंढक्यांच्या समोर देवाने टाकलं. त्यावेळेला देव बोलू लागला, हे माझ्या लेकरांनो, हे माझ्या बाळांनो, तुम्ही लय कष्ट सहन केलं. तुम्हाला मार खावा लागला, उपाशी राहावं लागलं. आता मला माझ्या गावाला जायचं. हा तुमचा पगार घ्या. पाकिट टाकलं मेंढक्यासमोर आणि पाकिट टाकल्या बरोबर समध्या मेंढक्यानं हात जोडले, सांगू लागले, हे देवा, हे मामा, अरे आमासनी एकट्याला सोडून तू चालला आहेस. कसला पगार घेऊ रे तुझ्याकडून. आता आई म्हणून कुणापाशी आम्ही यावं आणि माझा मामा म्हणून कुणा समोर आम्ही उभं राहू. तेव्हा तुझा पगार नगा आहे. फक्त एक गोष्ट कर देवा, तू जाऊ नगल देवा. आम्ही लय तुझं काम करतो, आम्ही दिवस रात राहतो देवा, पर तू जाऊ नगस. देवाला हात जोडलं समजस नाही. आणि देव सांगू लागला, हे माझ्या मेंढक्यांनो, हे माझ्या बाळांनो, माझ्या लेकरांनो, माझा वखत संपलेला आहे. मला आता कात टाकायची आहे. मला बाळंत व्हायचं या आणि मला माझ्या मुलकाला गेलं पाहिजे. बाळांनो, ते पाकिट मेंढक्यानं मामाकडे टाकलं होतं आणि देव सांगत होता, हे माझ्या बाळांनो, माझ्या लेकरांनो, आता मी तुम्हाला या म्हणणार नाही का जा म्हणणार नाही. ज्याला ज्या येळेला वाटल नव त्या येळेला या आणि जेव्हा वाटल नव त्या येळेला जावा. कर्ण चटणी भाकर बांधून आणा आणि माझ्या तळावरती समध्यानी मिळून खावासा. पर एक गोष्ट खरी आहे, हिथून पाठीमाग बी ह्या बाळू धनगरानं कुणाचा बी पगार बुडवलेला नाही आणि हिथून पुढे बी बुडवणार नाही. ज्या येळेला द्यायचाय नव त्या येळेला मी तुमचा पगार देणार आहे. पर बाळू धनगरानं पगार दिला नाही म्हणून असं बोंबलत बसू नका. म्या तुम्हाला तुमचा पगार दे. समध्या मेंढक्यांना बघितलं देवानं. देव उठला. व्यंकप्पा सावकाराला देवानं हात जोडलं, सांगितलं, व्यंकप्पा, आता तुझी माझी भेट स्वर्गामध्ये आहे. फुटला व्यंकप्पाचा. सावकाराला म्हणला, एक सावकारा, एक कुणी कर्या विराप्पा, लय तुम्हाला दमावईल रे मी. राम्याला मला राम्या रांडायची आहा थकला वैर माझी सेवा करून. कोणाच्या कोणाचा शब्द फुटत नव्हता. समधी ओक्सात चिरडत होती. ताहू फुटला होता. देवानं समध्याला नमस्कार केला. अरे देव आपल्या बकऱ्याकडे गेला. अरे इथं मामाचं बीड करडत होत. व्यंकप्पा सावकार, लक्ष्मण मोरे, समध्याच्या डोळ्यात पाणी. तिकडं मामाची मेंढर सुद्धा हंबरत होती, आवाज करत होती. देव मेंढरापाशी गेला. वाघरी मध्ये मेंढर उड्या मारत होती.
आणि समजेच्या डोळ्यातनं पाणी होतं. या मामानं सोमवारचा दिवस आहे 29 ऑगस्ट 1966 सकाळचा 10:30चा सुमार आहे. आणि या मामानं त्या मेंढराला सुद्धा नमस्कार केला. खाली वाकून मेंढराच्या पायाला पाय लावलं. माई दादांनो मेंढर सुद्धा त्या दिवशी रडत होती. आणि देव गाडीपाशी आला आणि गाडीमध्ये माझा देव बसला. समद्याला डोळे भरून बघितलं. देवाच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. देव खाली पडत होत. सगळ्याला नमस्कार केला आणि देव आदमापूरच्या दिशेनं निघाला. हा म्हणता म्हणता गाडी निपाणीमध्ये आली. चर्चा सुरू झाली. अरे कुठं न्यायचं? लक्ष्मण मोरे म्हणू लागले आता ओरणार जाऊ, इकडं जाऊ तिकडं जाऊ. देव ऐकत होता. देवानं डोळं झाकलं होतं. देवानं आवाज टाकला, ए म्हणला रांडच्यानो, गप गुमान ही गाडी मरगवाईच्या मंदिराकडे घेऊन चला. माझी हाड मरगवाईच्या मंदिरात ठेवा. अरे जर नाही ऐकलं नव ह्या गाडीला मी आगच लावतो बघा. असं म्हणल्या बरोबर सगळी गप्प झाली. आणि राधानगरी निपाणी रोड वरून गाडी मरगवाईच्या मंदिराकडे निघाली. कर्नाटक संपलं गेलं. महाराष्ट्रामध्ये गाडी घुसल्याबरोबर मामानं गाडी थांबवली. थांबा रे म्हणले. मामा म्हणले काय झालं? अरे माझं लेकरू येत आहे. भिकाजी पाटील गुरं घेऊन येत होता. आवाज दिला, ए भिक्या जा घरला, गुरं बांध आणि आदमापूरला ये मरगवाईच्या मंदिरामध्ये. भिकाजी पाटलाला वातावरण कळलं की वातावरण वेगळं आहे, काहीतरी वेगळं आहे. घरी गेला, गुरं बांधली. तोपर्यंत मामाची गाडी संध्याकाळच्या 5च्या सुमाराला आदमापुरामध्ये पोचली आणि मरगवाईच्या मंदिराकडे निघाली गाडी. हा हा म्हणता म्हणता बातमी पसरली. मामा आले, मामा आले, मामा आले. देव आला, देव आला, देव आला. आणि मरगवाईच्या मंदिरामध्ये दक्षिण भिंतीला कॉट टाकली गेली. गादी हाताळली गेली आणि देवाला तिथं झोपण्याची व्यवस्था केली. 29 ऑगस्ट 1966 वार सोमवार. दुसऱ्या दिवशी मंगळवार होता 30 ऑगस्ट 1966. कर्नाटकमध्ये मच्छ नावाच्या गावामध्ये एक महान वैद्य होता. जनमानसाची लय सेवा केलेली. आणि त्या दिवशी 30 ऑगस्टला मामा स्वतःच्या ध्यानामध्ये आहे आणि मामानं त्या वैद्याचं रूप, वैद्याची आठवण काढली. सांगितलं तू आतापर्यंत ह्या जनमानसाची लेकरा बाळांची लय सेवा केली. जाता जाता मला तुला दर्शन द्यायचं आहे. आणि मग त्याच दिवशी सगळ्या पंच कमिटीनं सांगितलं, मामा कर्नाटकमध्ये मत्स्य गावामध्ये लय मोठा वैद्य आहे, आपण त्याच्याकडे जाऊ. बर बाबा तुम्ही तसं म्हणताय नव्ह, चला. का त्याला दर्शन द्यायचं होतं. आणि मग तिथं गेले. गाडीमधून उतरले नाही. वैद्य समोर आला आणि वैद्य समोर आल्या बरोबर त्या वैद्याला या मामानं कलियुगामध्ये परब्रह्माचं स्वरूपाचं दर्शन घडवलं. अरे साक्षात काशी विश्वेश्वर शिवशंकराचं दर्शन घडवलं. पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन, कटेवरती हात देऊन दिलं. खंडोबाचं दर्शन, हातामध्ये सुदर्शन चक्र घेऊन दर्शन दिलं. अरे परब्रह्माचं दर्शन या मामानं 30 ऑगस्ट 1966 मंगळवारच्या दिवशी त्या मच्छर गावातल्या एका वैद्याला घडवलं. त्या वैद्यानं हात जोडले आणि सगळ्याला सांगितलं, पंच हो, अरे हा जगाचा डॉक्टर आहे. या डॉक्टराचा डॉक्टर हो, ज्याला अजून जन्माला यायचा आहे तो अजून जन्मालाच आला नाही. या डॉक्टराचं मी या डॉक्टराचं मी काय आजार बरा करणार. माझं भाग्य, मी आतापर्यंत जी सेवा केली ती सेवा माझी फळाला आली. म्हणून मला ह्यांचं दर्शन झालं, नतमस्तक झालं. गाडी पुन्हा निघाली माघारी. मरगवाईच्या मंदिरामध्ये आली. अंगाची लाही होत होती. लाखोच्या संख्येनं मामाला भेटायला माणसं येत होती. पण मामा सांगत होता, प्रत्येकाला दर्शन देत होता, प्रत्येकाशी हितगुज करत होता, सांगत होता मुक्कामाला कोणी थांबू नका. 4 दिवसांनी या, 5 दिवसांनी या सांगत होता. पण आता कोणी थांबू नका. आदमापुरामध्ये गर्दी होऊ देत नव्हता माझा मामा. 30 तारीख गेली. मंगळवारचा दिवस गेला. 31 तारखेला कोल्हापुराहून डॉक्टर बोलवलं. डॉक्टर आल्या बरोबर डॉक्टरला मामाने सांगितलं, ए डॉक्टरा, तू डॉक्टर आहेस नव?
माझ्या अंगाला हात न लावता माझा आजार जर बरा करत असेल नव तरच माझ्या जवळ येण्याचा चालता हो म्हणले नांदाच्या डॉक्टरांना हात जोडला आणि निघून गेले. एकानं सांगितलं म्हणले मामा आता करेवा करू मसुबाला नैवेद्य करू कोंबडं कापूस सांगितलं हे म्हणले कशाला करताय रे. नाही म्हणले मामा तुम्हाला बरं वाटलं पाहिजे आणि मग करेवा करायला सुरुवात केली. संध्याकाळच्या भल्या रात्रीला करेवा करायचा होता पण करेवा करत असताना जे कोंबडं होतं ते अर्ध्या रस्त्यातच मरून पडलं होतं. करेवा संपला. एकानं सांगितलं आता जातो म्हणले मामा आणि ज्योतिबाला कौल लावतो. 2 सप्टेंबर 1966 शुक्रवारचा दिवस आहे. जा म्हणले लावाले ज्योतिबाला कौल लावला. सांगत आला आनंदात आला मामा उजवा कौल भेटला आता बरं होतंय सगळं असं म्हणतो ना वो. ए ताई माई ऐका ना ती बोलत असेल ना तर मागं घेऊन जावा जावा घेऊन जावा नका व्यक्ती मग मला 20 मिनिटाचा कालावधी फक्त आणि बर म्हणले देव ये म्हणले त्या डोंगराच्या देवानं दिला उजवा कौल होय बघूया काय होतं या. 2 तारीख चालली अंगाची मामाच्या लाही होती. चिपरीवरनं माणसं आली बेटगे गुरुजी आले सगळी माणसं मामाच्या जवळची एकत्र येत होती. सगळी माणसं जवळ येत होती. 3 तारीख वार शनिवार साल 1966 दिवसभर मामाच्या अंगाची लाही होत होती. लक्ष्मण मोरे वारा घालत होता. अखंड वारा चालू आहे. लक्ष्मण मोरे 4 दिवस जागे 4 दिवस झोप नाही त्यांना जुलाब लागले. आणि मग मामा सांगू लागला लक्ष्मणा ए मोर्या तुला आता जुलाब लागल्यात वैर मला एकट्याला सोडून जाणार नाही नव तू. त्यावेळेला बुधवारच्या दिवशी सत्यापा गवळीला मामाने बोलवलं. दादू गवळीला मामाने बोलवलं आणि सांगितलं गवळ्या लवकर जा. 31 ऑगस्ट होती 1966 बुधवारचा दिवस. अरे म्हणले तू अजून गेला नाहीस का. लगोलग म्हणले निंगापुरामध्ये जा आणि बकरी म्हणले शुक्रवारच्या दिवशी वाटेला लाव वेळ दौडू नकोस. आणि त्यावेळेला 1600 रुपये मामानं काढून त्याच्यापाशी दिलं. भाकरी बांधून द्यायला सांगितल्या. रस्त्याचं जेवण मामानं दिलं. अरे देव समाधीला चाललाय पण आपल्या लेकरांची किती काळजी घेतोय की हा बकरी आणायला चाललाय ह्याला मध्ये जेवायला भाकरी पाहिजे तुकडा पाहिजे ती सुद्धा मामाने बांधून द्यायला लावलं. आणि मामा तो निघाला. तो पोचला निंगापुरामध्ये पोचला आणि निंगापुरामध्ये बकरी शुक्रवारच्या दिवशी निघणार होती. ती बकरी 1 दिवस उशीर झाला कारण व्यंकप्पा सावकार निंगापुरामध्ये नव्हते. त्यांची भेट घ्यायला व्यंकप्पा सावकारांच्या घरी गेले म्हणून उशीर झाला आणि बकरी शनिवारी निघाली. पण बकरी शनिवारी निघत असताना बकरी शांत होती. जी गुढी निंगापूर सोडत असताना अंग टाकून द्यायची सामान अंगावरती घेत नव्हती. त्यांना निंगापुरातून येऊशी वाटत नव्हतं. त्या दिवशी त्या गोळ्यांना चेहरा पाडला होता. गोळी शांत उभा होती. त्या गवळीच्या मनामध्ये पाल चुकचुकली. काय झालं असेल असे का करतायत गुढी पाणी पित नव्हती चारा खात नव्हती. आणि शनिवारच्या दिवशी बकरी वाटेला लागली. बकरी निघाली आदमापूरच्या दिशेनं. 120 ते 130 किलोमीटरचा प्रवास आहे बकऱ्यांना करायचा आहे. निघाली बकरी माघारी. इकडं शनिवारचा दिवस चालू आहे. सगळी पंच कमिटी जवळ आलेली आहे आणि मामाने एक वाटाघाटी सुरू केलेल्या आहे. कुशाबा पाटलाला माझ्या देवानं सांगितलं हे कुशाबा माझ्या तळावरती एक जरी सुतळीचा तुकडा पडला असेल नव जिथं माझा सुतळीचा तुकडा पडला असेल तो तुकडा उचलून माझ्या समाधीच्या ठिकाणी आणून टाक. ही संन्यासाची संपत्ती आहे. ही संन्यासालाच वाचणार आहे. प्रत्येकीची वाटाघाटी चालली होती. सगळं वाटत होते. आणि मग मामाला या सगळ्यांनी विचारलं देवा अरे समज तू वाटलं समज खरं आहे. सगळ्यांचं हृदय दाटून यायचं नाही. सगळ्यांना कठीण होत होतं मामाशी बोलणं. पण सांगत होती देवा तुझ्या ह्या बकऱ्याचं काय करायचं. आमच्याच्याने तुझी बकरी सांभाळणं होणार नाही. त्यावेळेला माझ्या मामानं सांगितलं आणि एक जण सांगितलं मामा तुझी बकरी विकतो आणि कोल्हापूर राधानगरीच्या रोडवरती तुझ्या नावानं शाळे कॉलेज बांधतो. मामानं समजाच ऐकून घेतलं. त्याही अवस्थेमध्ये मामा उठून बसला.
दक्षिणेकडे पाठ केली, उत्तरेकडे तोंड केलं, भिंतीला टिकून 2 पायावरती माझा देव बसला. जोरात खोकला माझ्या मामाला आला. मामानं सगळं आवडलं. लक्ष्मण मोरे वारा घालत होता. पाण्याचा घोट माझ्या देवाने घेतला. त्या शनिवारी मामाने जेवण केलं नाही, तर जेवण कमीच केलं तर कधीतरी मामा खात होता, नाही दूध फक्त घेत होता. त्या दिवसभर मामाने काहीच खाल्लं नव्हतं, फक्त पाण्याचा घोट माझा देव घेत होता. आणि त्यावेळेला माझा देव बोलला, हे म्हणला रांडाच्या हो, अरे ही बकरी बाळू धनगराची आहे. अरे जगन्नाथाची बकरी जग राखल. ज्या दिवशी तुम्हाला ही बकरी राखणं होणार नाही नव, त्या दिवशी समधी बकरी आदमापुराच्या डोंगरामध्ये सोडा. आदमापुराचं दगड धोंड बाळू धनगराची बकरी राखली. सगळी गप्प झाली. अरे म्हणला बाळू धनगराच्या बकऱ्याच्या केसाला बी हात लावता नव, तर त्याचा 6 महिन्याच्या आत हात काढल्या बिगार म्या राहायचो नाही. सगळी शांत झाली. सगळ्याच्या वाटाघाटी झाल्या होत्या. सगळं वातावरण बदली झालं होतं. संध्याकाळची 7 वाजले. देवाने सांगितलं, अरे समध्यानं जेवण केलं का रे? तुम्ही जेवलं नव्हतं देवा, तुम्ही काहीतरी 4 घास खाऊन घ्या. माणसं तुडुंब गर्दी त्या दिवशी आत्मापुरामध्ये झाली होती. पाऊल ठेवायला जागा नव्हती. संध्याकाळची वेळ आहे. मंत्र उच्चार मंत्र पठण चालू होतं अखंड. देवानं नाना लीला देवा त्या काळामध्ये दाखवत होता. अरे त्या वेळेला सुद्धा माझा मामा चालता चालता येणाऱ्या माणसाला सुद्धा आशीर्वाद देऊन जात होता. सदाशिव ज्ञानू पाटील म्हणून लहान पोरग आलं आणि मामानं सहज आशीर्वाद दिला. एक कुणाचे रे म्हणला ही पोरं, जा रे म्हणला मातीत खेळा. म्हणता बोलता देवानं आशीर्वाद दिला, जा म्हणला मातीत खेळा. आणि देवाने समाधी घेतली. तर जेव्हा हा माणूस मोठा झाला, तेव्हा PWT मध्ये सार्वजनिक बांधकामामध्ये कामगार झाला. तेव्हा त्याला कळलं मामानं आशीर्वाद त्या वेळेला दिला, जा रे म्हणला मातीमध्ये खेळा. म्हणजे माझा देव किती दिसला. अरे समाधीच्या मार्गाला जायचंय तरी जगाचं कल्याणच माझा देव करतोय. हो, कल्याणच माझा देव करतोय. वेळ सरत होती, कुणीच जेवत नव्हतं. मामाने सगळ्याला तरडावून सांगितलं, ए माझ्या लेकरांनो, माझ्या बाळांनो, समधी जेवण करून घ्या. आणि त्या मरगुआईच्या मंदिरातून माझा देव लक्ष्मण मोरेचा आधार घेऊन बाहेर आला. मामाची सगळी लेकरं बसली होती आणि मामा समधी लेकरं जेवताना बघत होता. मामाच्या चेहऱ्यावरती आनंद होता. सगळ्याला मामानं नमस्कार केला. लक्ष्मण मोरे ही सगळ्या पंचांना नमस्कार केला. सांगितलं, मोऱ्या माझी लेकरं लय आनंद होतोय. आणि पुन्हा मामा आपल्या हातावरती येऊन बसला. 1 कप भर दूध फक्त मामानं त्या दिवशी घेतलं आणि मामा झोपी गेला. हा म्हणता म्हणता दिवस जवळ येत होते. 3 तारीख संपायच्या मार्गावरती होती. संध्याकाळच्या 11:30 वाजले. मामाने विचारलं, मोऱ्या अरे शनिवार संपला का रे? आईतवार सुरू होणार हाय नव, किती वखत हाय? मोरे सांगू लागत होता, मामा अजून थोडा वेळ आहे व मामा. वारा घालत होता. मामाच्या अंगाला अखंड घाम चालू होता. अंगाची आग चालली होती. आणि देव सांगायचा मला कात टाकायची. 11:30 वाजले. 11 वाजून 50 मिनिटं झाली. वेळ सरत चालली होती. आणि माई बापांनी सगळे देव देवता सुद्धा उठून उभे राहिले होते. ह्या ब्रह्मांड नायकाच्या समाधीची वेळ जवळ येत होती. पंढरीचा पांडुरंग सुद्धा त्या दिवशी फार काळवंडला होता. फार काळवंडला होता. 11 वाजून 55 मिनिटं झाली. मामा झोपला होता. कल्ल्याला आवाज येत होता, मोऱ्या वारा घाल रे मोल्या, लय त्रास दिला. आता तुझी माझी भेट आता वैकुंठात आहे. असं म्हणलं की मोऱ्याच्या डोळ्यांमध्ये पाणी यायचं. देवा असं नका बोलू द्या. तुम्ही आमच्यासाठी लय राबला हायसा. माय आहे तुम्ही आमची बा आहे तुम्ही. हा म्हणता म्हणता एक शेवटच्या 5 मिनिटात लक्ष्मण मोरेला डोळा लागला होता. आणि बरोबर रात्रीचे 12 वाजले. शनिवार संपला, रविवार सुरू झाला. आणि मामानं आवाज दिला, हे मोऱ्या मोऱ्या. खडबडून मोरे जागा झाला. अरे काय वखत झाला या? मोऱ्यानं खंबीर वर करायला लागलं. सांगितलं, मामा देवा 12 वाजून गेल्या असं म्हणतोय वैर. 12 वाजून गेल्या बरोबर म्हटल्या. बरोबर त्या
मरबाईच्या मंदिरामध्ये लख प्रकाश निर्माण झाला. अरे डोळे दिपले गेले. लक्ष्मण मोरेचा शंखनाद झाला. लख प्रकाश निर्माण झाला. तो प्रकाश क्षणार्धासाठी होता. मामा उठून बसला होता. अंगावरती कांबळ होतं, उत्तरेकडे तोंड होतं, भिंतीला टिकून बसल्याला मामा पुढे लक्ष्मण मोरे वारा घालत होता. लख प्रकाश निर्माण झालं. काही समजलं नाही आणि क्षणार्धात सगळं वातावरण शांत झालं. पावसाच्या सरी होऊ लागल्या. लक्ष्मण मोरेला मामाला हात लावला. अंग गरम लागत होतं, पण मामा शब्द बोलत नव्हता. मामा 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 म्हणून 3 वेळा आवाज दिला. आवाज देवाना आला नाही. लक्ष्मण मोरेनं मोठ्यानं टाव फोडला. मामा म्हणून आवाज दिला. आवाज गगनामध्ये उठला. सगळी माणसं जागी झाली. मंदिरामध्ये गर्दी झाली. एकच कल्लोळ उठला. मामा मामा बोला मामा. बापूसाहेब मग तुम्ही मामाला हलवत होत. भोसले सरकार मामाच्या तोंडावून हात धरत. मामा काहीतरी बोलावं मामा. शेवटचा आवाज द्या. एक बसत्या राजाच्या बनावं बाबा. अरे समधी कालवा करत होती, पण देवानं फक्त श्वास बोला होता. देवाचं डोळं तसंच होतं, पण देव बोलत नव्हता. मामा तुम्ही समज बघताय, पण तुम्ही का बोलत नाही मामा? बोलावं मामा. अख्खी रात्र तशी गेली. सकाळी 8:30च्या सुमाराला देवाला आंघोळीला घेतलं. रातोरात बातमी सत्यमामातेला पोचली होती. सकाळी 10:30 वाजता सत्यमामाता तिथं पोचली. आंघोळ घातली गेली. अरे आदमापुराच्या पंचक्रोशीमध्ये हा म्हणता म्हणता बातमी पसरली की देवाची समाधी झाली. देवाची समाधी झाली. देवानं समाधी घेतली. आई दादांनो, मुंगी शिरायला जागा नाही आदमापुरामध्ये. एवढी भयान गर्दी आदमापुरामध्ये. त्या दिवशी पंढरीचा पांडुरंगाच्या डोळ्यातून अखंड अश्रू चालू आहेत. माझा विठ्ठल बिरदेव अखंड अश्रू चालू आहेत. लक्ष्मी माईचा अक्का शालू वला झाला. आणि पुजारी विचारतोय पुजाऱ्यांना, अरे आज लक्ष्मी माईचं शालू का वला झालाय? अरे कुणी सांगावं त्याला की जगाचा मालक समाधिस्थ झाला, आता तिला भेटायला येणार नाही म्हणून ती रडती आहे. कुणी सांगावं लोकांना की पांडुरंगाला दरवर्षी अश्विन मध्ये एकादशीला भेटायला जाणार हा मामा आता सहदेह रूपानं सगुण रूपानं भेटणार नाही म्हणून पांडुरंगाच्या डोळ्यातून अश्रू आहेत. अरे पावसाच्या सरी येऊ लागल्या. 33 कोटी देवांच्या डोळ्यामधून अश्रू येऊ लागले. आई दादांना अरे माणसं रडली. याच्यामध्ये नवल नाही. अक्षरशः आभाळ आकाश नभ सुद्धा अश्रू गाळत होत. गाडी सजवली गेली. माछा बनवला गेला. आत्मापूर सरकाराची बैल त्या गाडीला झोपली. दिवसभर मिरवणूक चालू होती, पण त्या बैलांच्या डोळ्यात अखंड अश्रूच्या धारा येत होत्या. समाधीचा खड्डा तयार झाला. भाताचं पीक तिथं होतं. खड्डा बांधून तयार होत होता. साधारणतः 3:30च्या सुमाराला तिथं मामांची मिरवणूक आली. मामांना सर्वांनी उचललं. खड्ड्यामध्ये मीठ टाकलं होतं, भंडारा टाकला होता, खड्डा बांधला गेला होता. जवळजवळ 1.5 माणूस त्या खड्ड्यामध्ये जाईल. 1 ते 1.5 माणूस एवढा खोल खड्डा होता. मुरगुडवरून मिठाच्या गाड्या येत होत्या. भंडारा टाकला जात होता आणि देह मामाचा तिथं ठेवला. आणि मामाची सगळी लेकरं देवाला भेटायला तिथं येत होती. मामाच्या डिकीनं गळ्यातला मणी काढावा आणि मामाच्या समाधीमध्ये टाकावा. एखाद्या डिकीनं कानातलं फूल काढावं, माझ्या बापाच्या चरणावरती अर्पण करावं. आणि कुणी पायातलं पैंजण काढावं आणि मामाच्या त्या खड्ड्यामध्ये टाकावं. कुणी कमराचा रुपया काढावा, कुणी चारानं काढावं, ते टाकत जावं. असं टाकत टाकत भंडारा, सोनं, नाणं, चांदी, माणिकाने अख्खा खड्डा भरून येत होता. माझा देव समाधिस्थ होत होता. या सगळ्या काळामध्ये सगळ्यांच्या अश्रूचा महान फुटला होता. अरे परमेश्वराच्या पांडुरंगाच्या डोळ्यातून अखंड अश्रूच्या धारा चालू आहेत. 33 कोटी देव हजर आहेत. व त्या दिवशी शेवट देवाचं एवढी जागा शिल्लक ठेवली गेली. आणि शेवट देवाला आता समाधी द्यायची. 5 वाजले संध्याकाळचे. सूर्यनारायणानं दिवसभर तोंड दाखवलं नाही आणि पावसाची रिमझिम सुद्धा थांबली नाही. शेवटच्या क्षणाला मामाची पहिली एक मिशी ताट होती.
डावी मिशी सुद्धा ताट झाली. अरे सचिव असल्यासारखा माझ्या मामाचा चेहरा बदलला गेला आणि चेहऱ्यावरती तेज दिसायला लागलं. कुणी म्हणायचं अरे तुम्ही खोटं बोलतायत, मामा आहे रे आपला, मामा झोपलाय, मामाला नका ना गाडू. कुणी सांगा अरे बघा मामा किती तेजस्वी दिसतोय, का तुम्ही मामाला गड्ड्यामध्ये ठेवलंय. कुणी काढा म्हणायचं, एकामेकाला सावरायची, एकामेकाला आवरायची प्रयत्न करत होती आणि रडणं कुणाचं थांबत नव्हतं. शेवट माझ्या देवा 5 वाजता माझ्या देवाच्या डोक्यावरती पांढरं कापड टाकलं. सगळी पंच कमिटी जवळ आली. कुणी हातामध्ये भंडारा घेतला, कुणी सोनं घेतलं, कुणी चांदी घेतली, कुणी पैका घेतला, अरे कुणी माती घेतली, कुणी भंडारा घेतला आणि शेवटचं बूट मामाच्या डोक्यावरती अर्पण केली. खड्डा झाकला गेला. माझ्या देवाची समाधी झाली. अश्विन वद्य श्रावण वद्य चतुर्थी 4 सप्टेंबर 1966 संध्याकाळच्या 5च्या सुमाराला माझा देव समाधीस्थ झाला. तुमची आमची काळजी घेणारा माझा बाबा सदैव सगुण रूप संपूर्ण निर्गुण रूपामध्ये गेला. आता ईसा मामा होणे नाही, आता ईसा देव होणे नाही. गेले दिगंबर देव रविवारच्या दिवशी समाधीस्थ झाला. बकरी शनिवारी निघाली होती. रविवारच्या दिवशी बकऱ्यानं कवताच्या काडीला सुद्धा धक्का लावला नाही. आणि बकऱ्याला लोक हे सगळं मेंढका आडवत होतं, पण बकरी नुसती आत्मापूरच्या दिशेनं पळत होती. त्याला असं वाटत होतं कधी आम्ही आत्मापूरला जातोय आणि कधी आमच्या बाई बापाला भेटतोय. ज्या दिवशी समाधी झाली त्या दिवशी बकरी रस्त्यावरती गडागडा लोळत होती. कोळ्याच्या डोळ्यातनं पाणी येत होत. अरे मामाच्या बरोबर असणाऱ्या माणसाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं बाई, याच्यामध्ये नवल नाही हो. आत्मापूरचा दगड सुद्धा त्या दिवशी रडला होता. सवय झालती त्यांना मामाची.
आत्मापुराच्या सजीवाती निर्जीवामधून सुद्धा डोळ्या अश्रूच्या धारा येत होत्या. अरे मुखी जनावर सुद्धा त्या दिवशी रडत होती. 9 दिवसांनी मामांची बकरी आत्मापुरामध्ये पोचली. बकऱ्यांना सांगावं लागलं नाही की तुमचा मामा कुठे आहे म्हणून. माणसांची वाट बघितली नाही, गड्यांची वाट बघितली नाही. बाई जिथं मंदिर आहे ना बाबाची समाधी, तिथं बकरी गोल गोल चक्रा मारत होती, प्रदक्षिणा मारत होती आणि मोठ्या मोठ्यानं वरडत होती. डोळ्यातनं अश्रू होते मेंढराचे. चक्रा मारत होती. लोकांनी कसं तरी अडवलं आणि शेवट मामांच्या समाधी समोर आणलं. एक भला मोठा मेंढ, सगळी बकरी शांत झाली. एक भला मोठा मेंढा बाहेर आला. मामांच्या समाधीकडे डोळे भरून त्यांनी बघितलं. मोठ्यानं वरडला, मोठ्यानं वरडला, मोठ्यानं वरडला. डोळ्यातनं अश्रू येऊ लागले. मामांकडे बघत राहिला आणि त्या क्षणी मामांच्या समोर त्यांनी शेवटचं प्राण सोडलं. 10 दिवशी कोसळला धरणी मायवरती. अरे तसं भक्त प्रल्हादानी उभं राहावं ना नरसिंहाच्या पुढं, तसं माझ्या नामदेव महाराजांनी पांडुरंगा पुढं उभं राहावं ना. तसा हा बकरा मामा समोर उभा राहिला. तिथंच तरी प्राण सोडला. आणि कुंडलिक पाटील, या कुंडलिक पाटलानं त्या मामाच्या समोर त्या मेंढाला, त्या बालिंग्याला समाधी दिली आणि त्याच्यामुळे ते पिंपळाचं झाड लावलं. देव समाधीस्थ झाला. त्या दिवशी रविवारी संध्याकाळी सगळी पंच कमिटी मामाच्या त्या समाधीच्या बाजूने तुपलीवरनं पाऊस येत होता, पाणी येत होता, पण कोणाला कशाचं भान राहिलं नाही. कोणाला ती जागा सोडूशी वाटत नव्हती. कितीतरी लाखोच्या संख्येनं माणसं त्या आत्मापुरामध्ये रात्रभर राहिली. तशीच अरे मिळेल तिथं जागा आहे, तिथं झोपली. पडता पाऊस अंगावरती घेतला. एक सांगू का माई दादांनो, त्या दिवशी ना पाऊस कमी पडला, पण लोकांच्या अश्रू पावसापेक्षा जास्त होतं. इतकं दुःख लोकांना झालं होतं. का? त्यांचा सगुण रूपातला मामा निर्गुण रूपामध्ये गेला. ऐका, या मामानं समाधी घेतली नाही, मामानं जीव सोडला नाही. दिवसभर मिरवणूक चालली. 2 धोत्र मामाची बदलली. दिवसभर अंगाला घाम आहे. 4 वेळा शर्ट बदलला. माझा जर मामा देहत्याग केला असता ना तर शर्ट बदलले नसते, धोत्र बदलली नसती. शेवट ज्या वेळेस कपडे डोक्यावरती तोंडावरती कपडा टाकायचा आहे त्या वेळेला सुद्धा माझ्या मामाचं अंग गरम आहे. ज्या वेळेला शेवटच्या क्षणाला आता मामाला समाधी द्यायची, डावी मिशी खाली होती, उजवी मिशी वर होती. दोन्ही मिशा दाट झाल्या आणि रूप बदलणारा मामा, तेजस्वी चेहरा मामानं त्या ठिकाणी दाखवला. कोण म्हणतरे माझ्या मामानं समाधी घेतली? फक्त श्वासोश्वास थांबवला माझ्या देवानं आणि देव तसंच रूपाने राहिला. इतकं प्रेम होतं लोकांचं मामावरती, इतका जीव होता. अरे मामा उघडा असता, बोलत असता आणि माती टाका म्हणलं असं जर कुणी टाकली असती का ग माई? टाकली असती का महाराज तुम्ही माती? एवढं प्रेम आहे लोकांचं. फक्त श्वासोश्वास थांबवला आणि देव आत्मापुरामध्ये समाधिस्थ झाला. देव आत्मापुरामध्ये तुम्हा आम्हाला भेटण्यासाठी कायम स्वरूपी राहिला. देव आत्मापुरामध्ये निर्गुण रूपानं संजीवन समाधी घेऊन देव थांबला. देव